लोक आपल्याला हसतेली पत्र इकायचं आपलं लमानाला गावात द्यायचं नाही तर म्हणलं मग 200 रुपये कमी पडलं म्हणून पत्र इकलं लमानाला नेऊन तांड्यावर. घराचं पत्र विकून शेत घेतलं का? हा घरावरच पत्र इकलं. सातू हुलग बरबड खाल्लं दुष्काळ पडलेला होता 72 साली. आई बापाने एवढं लहानपण लग्न कसं काय केलं? पहिलं पैसे घेत होती लेकीचं. हां मग तुझं पैसे घेतलं होतं काय? मग आमच्या वडिलांनी 200 रुपये घेतलं होतं. हां चौघी बहिणीचं 200 घेतलं पण पुन्हा शेत नावचे केलं पुन्हा 5-6 एकर तिघीचे चौघीचे नावचे. हां हां भाऊ नव्हता आम्हाला. हां 100 रुपये महिन्याला सासवीत होते आणि देत होते गपचिप. त्याला बाप बी देत नव्हता आणि भाऊ बी देत नव्हता पैसे. देत नव्हता? बर मग पैसे नाही तर कुठलं द्यावं म्हणायचे. मी आपलं रुपया करून सासवून 100 रुपये महिन्याला सासवायची आणि ती बारशीला द्यायची. दुसरं कवा मेल ती मोहन बापू नेता होता तवा पेत होता मड्यावर तवा मेलला सासू सासरं मला काय माहित आहे. मग हे तर लग्न झालं तुला कळत नव्हतं मग त्यावेळेस खाऊ पिऊ कोण घालत होतं? आई बापाकडे राहत होते आणि कोण घालते? मग लग्न होऊन आई बापाकडे माघारी गेली ती काय? मग काय ते इथं राहत होते काय मी शनिवार तर नांदा आले नव्हते. हां मग आपलं हलकी लग्न करत होती. पहिलं काय होतं? हां काय नव्हतं पहिलं. एकाचं भात शिजवून निस्ता करत होती भात आमटी खायला. इतकं हे पहिलं होतं. रोजगार होता 3 कुळी अदगो जवारी अदगो. ती बाप म्हणला पैसे घेतलं पण शेत देतो सगळ्यात लेकीसनी. चौघी बहिणीला आम्हाला शेत दिली आमच्या आई वडिलांनी. तुझं वय किती होतं त्यावेळेस लग्नाच्या वेळेस? कळत नव्हतं मन. हां मग तुला पाण्याला बाशिंग बांधलं होतं. पाळण्याला बाशिंग बांधलं? हां बरं. हां आणि त्यावेळेस भाऊ केवढं होतं? मग मोठं होतं भाऊ. हां तुझ्यापेक्षा मोठं. त्यांना कळत होतं का? मग ते लय थोडं मोठं होतं. हां पहिलं काय वय बघून देत होते का? आता जेव्हा पुरीला नवरा पसंत असेल तेव्हा होय म्हणते ते. पहिलं काय आई बापाने जिथं दिलं तिथं राहावं लागत होतं. जिथे राहायचं. हां हां बोलाय भाग नव्हता आडवा बापाला. आमच्या यसला बाप होता खतरनाक. त्यावेळेस पोरगा कसला असं बघायचं काय भानगडच नव्हती का? कोण बघतोय बापाच्या आणि आईच्याच म्हणण्यावर. हां ती कसला कसा निघाला मग? ती काळा असो नाकटा असो. हां बरं. कुठं ते लग्न कुठं झालं? बोरगाव झालं का झरेगावात? बोरगावात झालं. इथं बोरगावातच. तुम्ही बहिणी किती? 4 जणी. तुम्हाला सका भाऊ? एक वेळ नाही. चुलत सुद्धा नव्हता आम्हाला भाऊ. हां सका भाऊच नव्हता का? म्हणजे झालता पण मेला होता. हां काय तर त्याला झालतं वारला पुन्हा. हां हां काय झालं होतं? काहीतरी आजार आलता त्याला. हां थोर होऊन वारला की पुन्हा. तुम्हाला आठवतं तुमचा भाऊ? मला माहीतच नाही. ते भाऊच माहित नाही. ते भाऊ वारल्यावर मी झालेले आहे पुन्हा. नंतर तू थोरली का धाकटे? टाकते सगळ्यात. 1 नंबरची कोण? 1 नंबरची कलावती. 2 नंबर? पुतळा. हां 3 नंबर? सोजर. हां आणि पुन्हा 4 नंबर? कांता. चौघीच बहिणी. एकाच गावात 3 तर बहिणी दिल्या. मग आम्हाला ते आमचं बाप म्हणला तुम्हाला भाऊ नाही मला कुठं जाऊ मी आणायला. आम्ही इथं शिवशेजार देतो चटी येत्याल्या माझ्या जीवा भावाला होत्याल्या. हां म्हणून बोरगावात 4 पण दिल्या. 3 दिल्या बोरगावात आणि 1 गावात दिली झेरेगावात. 1 झरेगावात दिली. तुझ्या वडिलाला तू काय म्हणायची? तात्या. तात्या. आणि आईला? आई. हां लय चांगलं शिकवत होती का? आमची आई लय भारी होती. बाप लय भारी होता. हां 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 आई म्हणायची नांदावं लागतंय बापानं लहानपणी लग्न केलंय. मी तर नग म्हणत होते बाई पण बापानं केलं म्हणायची. आम्हाला भाऊ नव्हतं म्हणा. आपलं चांगलं राहिलं. आई बापाचं नाव केलं आम्ही आपलं नांदून म्हाताऱ्या नवऱ्यापाशी संसार करून. हां काय वाटलं बी नाही तसलं लोकांनी. झाली पण पोरं झाली 3. शेत घेतली. दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ आठवते का? मग 72 साली पडला होता. मग अशोक तवाचाच आहे. लय गरीबी होती. 1 एकर शेत 2 एकर का 1 एकर शेत होता. इथं बोरगावात तुला दिल्यावर तुला कळाल्यावर ते बाकीच्या दिरांची लग्न कधी झाली? पुन्हा झाली. मी माझ्या आधी एका दिराचं झालं. कुठल्या? जाऊ घरात आलती ती रकमाची आई. हां थोरला दिली. ती वारलं होतं का? ती वारला. आणि बाकीच्या दिरांची पुन्हा झाली. माझी देखत झाली. तुम्ही सगळे एकाच घरात? पुन्हा व्हायला राहिले लग्न झाल्यावर लेकरं झाल्यावर. ह्यांची लग्न कधी झाली? वाजवून झाली का काय? झाली की अशी. हां
होतं की पहिलं शेत तुम्हाला किती होती तुमचं घरचं शेत भाऊंच्या आई बापा पासून म्हणजे वडिलोपार्जित शेत आम्ही किती पुन्हा वायला विकत घेतली रे बाबा घरचे नव्हतं शेत 1.5 एकर का 1 एकर शेत होतं अहो. तिघामध्ये हा ना हा एका एकाला वाटून आलतं शेत कशी घेतली सांग की जरा त्या काळात काय कष्ट केलं शेतं तू घेतली ते पैसे 700 होतं तेव्हा काय लय शेताला भाव बी नव्हता लमन तांड्यावर त्यांना म्हणलं जावा आपल्याला गावातनं नाही लोकाला मागायचं नाही लोक आपल्याला हसतेली पत्र विकायचं आपल्या लमानाला गावात द्यायचं नाही तर म्हणलं हम्म. मग 200 रुपये कमी पडलं म्हणून पत्र विकलं लमानाला नेऊन तांड्यावर घराचं पत्र विकून शेत घेतलं का हा घरावरच पत्र विकलं तारंबळ होती खायला ते हा भाज्या कशा असायच्या तेव्हा भाज्या काय पहिल्या भाज्या होत्या आपल्या कसल्या बसल्या रानातल्या कुंजराची तांदूळशाची भाजी हम्म, हम्म. वांगी आणायची कुठनं तर रोजगार किती होता त्या काळात 3 कुळी जवारी होती अवघी पैसे नाहीत 1.5 चिपट जवारी होती हा कामं भेटायची का 10 रुपये रोजगार होता की तेव्हा आपल्या घरची हिर खानताना 10 रुपये रोजगार होता बरं आमरेतली हिर खानताना हम्म, हम्म, 10 रुपये रोजानं हिर खाल्लेले हम्म. तू बी रोजानं कामाला गेली का मग किती वर्षापासून कळायला लागल्यावर नांदा आल्यावर थोर झाल्यावर हा किती होती तुला हजेरी 10 रुपये 10 रुपये बर काम काय करत होती धनगराची दूध ती आम्ही 10,000 रुपयाने हिरीवर कामं करायची पाट्या उचलायच्या हा इथले हिरीवर होता हा इसका काय होता इथले हिरीवर आतमध्ये विहिरीत उतरून कामं केली होती का तुम्ही पाट्या अशी माळ लावायची बाया बायाने हा लेकरांना शिकवायला पैसा कुठून आणला कुठं एकाला शिकविलं ना कुठं दुसऱ्याला तर शिकविलं नाही कामच करायला लावलं हा मातीला बराचसा जात होता 2 जण मीन दादा हा बरंच टाकायचा बराच टाकायला ते एका लेकराला शिकवायला किती लय कष्ट केलं का ती लेकाला शाळेला कुठं पाठवलं होतं बार्शीला बार्शीला शिकला लेख 10वी पतोरी तर बातांबऱ्यात शिकला हा नंतर पुन्हा बार्शीला शिकला लेकाचं नाव काय अशोक धाकटा सगळ्यात पूर्ण नाव सांग की अशोक शिरपती भाऊ आता लेख काय करते त्या लेखानं तुझ्या कष्टाचं चीज केलं का केलं की त्यानं उपकार फेरला की माझा त्याला म्हणत होते 100 रुपये महिन्याला देते पण माझी जाण ठेव बघ म्हणायची ध्यानात राख तुझ्या मी काय दागिनं करीत नाही काय करीत नाही फक्त तुला 100 रुपये महिन्याला देते महिन्याला 100 द्यायची कामाला जाऊन 1 रुपया सासवायची आज काय करते लेख तुझं नाही बा आता करते बँकेत नोकरी बँकेत नोकरी साहेब केलं म्हणून लेखाला हा 3 लेख तुला पोरगी नाही मुलगी नाहीच लेकांची लग्न कशी केली केली कस तरी आपले बाप होता जरा बोलका चालका कुठले बी आणायचा सुईर पण जमवायचा त्यांचं झेरेगावातले होतं बोलणं भाषण सासरवाडी भाऊचं पुन्हा भातांबऱ्यात लय होतं त्यांचे मित्र होते लय बातांबऱ्यामध्ये लय दारू पिऊन जर शिवाय दिले तर कोणचा काय एक बाबा कोण कायच म्हणत नव्हती जाऊ द्या म्हणायची ह्याचे लेख लय खतरनाक आहे तर ह्याला कशाला वाटत जायचं ते बापडीचं शिया म्हणायची दारू पित होतं मारणाची दारू पिऊन भांडणं करत होतं का लोकाला शिवाय देत येत वाटणी निशात दारूच्या बातांबऱ्याहून कोणच काय माहित नव्हतं भातांबऱ्याचं तुझ्यासोबत करत होतं भांडणं मला तर लय शिवाय देत होतं हा पण मी नव्हते गिनीत हा मी आपली दररोज कामाला जायची खायला त्यांना काय आवडायचं मटण बोंबील झिंग पहिलं होतं पहिलं मटण कसं किलो होतं 5 रुपये किलो मटण 5 रुपये किलो साखर साखर बी स्वस्त होती लय हा मग त्या काळात भाव कमी होता लय भाव कमी होतं पैसाच नव्हता माणसाजवळ तर मारायला कुठला भाव इरकल लुगडं 100 रुपयाला 25 रुपयाला येत होतं आता 3,000 लागतात आता इरकलीला आता 3 हजाराचं इरकल येते मला आता सोलापुराहून लेक आणतोय धाकटा जाऊन थोरला आणत नाही मधवा आणत नाही पण धाकटा आणतोय धाकटा आणते धाकट्याला लय माई ती आईची ह्या दोघाला येत नाही काय सुद्धा हे नुसते ती बोल भांडे आहे नुसतं कामापुरतं त्याला सगळं कळत आहे तुला खर्च 100 देऊ का ग 50 देऊ का ग मटण खायचं का ग म्हणतो धाकटा लेख का बाकीची बाकीच नाही धाकटा लेख मला लेख पोरगीच आहे धाकटा लेख आणि करोना झाला तेव्हा परमूद आहे नातू नातू नाव काय नातूचं परमूद आणि नाव भोंग भोंग काय केलं त्यानं करोना मध्ये नातू तुझ्यासाठी 9 दिवस राहिला मायापाशी ताट धुतलं खरकट गोळ्या द्यायचा खायला द्यायचा खाली जायचा कानात हेडफोन घालायचा कीर्तन ऐक म्हणायचा कोरोनात तुला कोणी वाचवलं लेकानं नातानं धाकट्या
नातानं वाचवला हा धाकट्या लेकानं आणून द्यायचं खायला, नातानं वरी आणायचं आणि खाऊ घालायचं आणि बसायचं माझ्यापाशी. नातवासाठी काय काय केलं आतापर्यंत तू? मग का त्याला मग सांभाळलं की वायला राहिला त्याला वडील तर मी त्याला सांभाळलं, बाळा लग्न होईस तर सांभाळलं, जमस तर लग्न लागल्यावरच घालला. आणि तिकडे शेळगावला जात होती ना तू डीएल असताना ती? शेळगावला गेले, हम्म. पैसे देत होते भाकरीत बांधून 500-500च्या नोटा. हा. त्यानं म्हणायचं मला पैसे दे ग लागायचे तर म्हणायचा. नवरा मारत होता का? शिव्यालाही देत होतं, मारित नव्हतं. शिव्या द्यायचं? दारूच्या निश्चय देत होतं पण कमी येत होतं. आणि व्यापार करीत होतं बैलाचा, दलाली करीत होतं. लग्न जमीत होतं, कुणाची बी लग्न जमीत होतं, कुणाची बी जमवायचं. तरी किती लग्न जमवले असतील? त्यांच्याशिवाय लग्न जमत नव्हतं. ह्या बोरगावलं तर नेहमी लग्न जमविले होते. त्यांचं आणि त्या भाऊंचा संबंध जास्त होता का बोलल्याची? कोणती? बदल्या काका सांगितलं. काका सोबत काय संबंध होता सांग बरं? रघुनाथ बोधले. त्यांना तेव्हा काय नव्हतं, आपल्या घरी ती झाडीला गवती काय जात होतं, गवती कुणीच ती बसत होती जेवायची. पुन्हा त्याने ताटाला ताट लावून जेवायची ती काका काकी त्यांच्या घरी होतं ते सारखंच. आणि आंघोळ घालीत होतं ही, आणि त्यांनी त्यांचं पल्ल धोतरात पैसे त्याने धोतर धुताना काढून दिलं, त्यांचं पैसे काढून दिलं. मग त्यांना पूर्ण विश्वास आला. मग ते सारखं खायला घालायची, बोलवायची. आता वय किती चालू आहे तुझं? 70-75 असं. 70-75. एवढं वयात पण काम करते अजून? मग काय करावं तर? काम नाही केलं तुझं काय अंग दुखतंय? काम करावंच लागतंय कामात. नाही भाग नाही. नाही केलं तर? आताची दुनिया कसली काम केलं तर कोण गोड बोलत नाही तर बोलत नाही. ती लेक असो सुन असो कोण असो. आताचा काळ चांगला आहे, पहिला काळ चांगला होता? पहिला चांगला होता. आता तुम्ही लहानपणी असताना खेळ काय काय होतं? कुठला खेळ आणि काय, आम्हाला दुष्काळ होता, आम्ही कामं करीत होता. खेळ कुठला आणि काय कुठला, आणि बाहेर बसायला आणि उठायला जायचं, रोज रानात काम करायचं. कुठला खेळ आणि काय आलं. दुष्काळात कसं होतं नेमकं? काय काय खायला नव्हतं का पाणी नव्हतं प्यायला त्या दुष्काळात? दुष्काळात खायला नव्हतं काय. मग तेव्हा काय खाल्लं तुम्ही? काय खाल्लं, सातू हुलग आणायचं, भातांबऱ्याला जाऊन दळून आणायचं. तिथनंच बाजार मंगळवारचा भरत होता तिथं. कामाचं पैसे यायचं. लोकराच्या हिरीवर जात होते. त्या लोकराच्या हिरीवर सगळ्या बहिणी गावातल्या कामात होतो? आम्ही 2 जणी तर जात होतो. कोण कोण? मेन सोजर. आताच्या बायकाबद्दल काय सांगशील, त्यावेळेच्या बायकाबद्दल? आताच्या बाया काय उठत नाही त्या लवकर, उशिरा उठते त्या. अजून मनानं त्यांच्या करते त्या, खाते त्या, जाते त्या. त्यांना काय आता काय सांगावं लागतं का आताच्या बाया? सासू सासरे आठवत का? सासरच बघितलेलं नाही तर सासर कुठलं बघायला काय. मग लग्न झाल्यावर तुला तर कळत नव्हतं? मग सासर कवा मेलं होतं तिथून, मोहन बापू नेता होता तेव्हा, पेत होता मड्यावर, तवा मेललाय सासर. मला काय माहित आहे. मग हे तर लग्न झाल्यावर तुला कळत नव्हतं? मग त्यावेळेस खाऊ पिऊ कोण घालत होतं? आई बापाकडे राहत होते, कोण घालते? मग लग्न होऊन आई बापाकडे माघारी गेली काय? मग काय ते हिथं राहत होते काय? मी शनिवार तर नांदा आले नव्हते. का हिथं राहू वाटत नव्हतं. मग नांदा कधी पाठवला आई बापाने पुन्हा? पाठीला गोड बोलून थोर झाल्यावर. म्हणजे लग्न अगोदर झालं, हिथं आले. लग्न झरेगाव झालं किती? बोरगावात? बोरगावात म्हणलं नाही मागाच. आणि पुन्हा लग्न झालं पुन्हा बाप माघारी झरेगावात पाठवले का? तर जात नसते काय, मनुष्य राहत असते. मग लग्न जाऊन पुन्हा तिकडे किती वर्ष होती झरेगावात? वर्षाचं कुणाच्या ध्यानात आहे तेवढं. आणि पुन्हा नंतर पुन्हा आले, पुन्हा इकडे आले. काय असते नवरा आपलं नसल्यावर का दुःख वाटतंय का? मग आता ती आहे तर सगळं असतंय. नवरा नसल्यावर कोण, सगळी मालकच असते ती. कोण नीट बोलत नसतंय. नवरा शिरावर असल्यावर कसं असतंय? चांगलं असते नवरा असल्यालाच. सगळ्याला शोभा असते नवरा असल्यावर. आंघोळ घालीत होते, धोतर नेसत होते, गाठ बांधित होते, निर्या करत होते, कष्टा घालत होते. सगळं साबण लावून आंघोळ घालत होते, पायाच्या नाकापासून वरच्या डोक्याच्या केसापतवर. कोण कोण नसते शेवटी? मीच एकटी घालायची आंघोळ, कोण येत नव्हतं. नाही पण आयुष्य शेवटी नवरा बायकोला, बायको नवरालाच असते म्हणायचं. कोण असते बाकी कोण कोण नसते? आई बापाला सांभाळावं लागते. नवरा बायकोच नसते आई बाला सांभाळावं लागत असतं. सांभाळावं लागत असते. मग आई बालाचा तर आशीर्वाद असतोय लेकाला, सुनाला, लेकराला. तुमच्या आई बापाच तिकडचं कसं ते आई बापा तुला आठवत येते का चांगली तुमची? सांभाळत महिन्याला तांब्या भरून दूध ठेवून जात होते रानात, पाठीखाली ठेवून जायचे झोपून घरात. आजारी होते तर तिकडे दूध दिलं जात होते? अरे हिथं आणलं होतं रा, तिकडं कोण सांभाळतंय त्यांना? बरं बरं. हिथं आणली होती की तुझ्या पैसे सांभाळलं. मग काय केलं तर?
हा ह्या बाकीचे लेकी नव्हतं का? ते नव्हते सांभाळ. हा मग बापाला तू सांभाळलं का तुझ्या? मग मरस तर सांभाळले, आईला सांभाळलं. हा आई बी तू होती का? मग तुझा नवरा काय म्हणत नव्हता भाऊ? एका गावात 3 लिकी असं एकाच लिकीनं सांभाळावं लागतं का धाकटीनं सांभाळावं लागतं. हा मी म्हणे त्यांचं खाताना हा. शेत खाताना हा शेत कसं खा वाटतं सांभाळ कसं वाटत नाही. मी नव्हते भेट, हा मी सांभाळत होते. त्यांना कोण लेख नव्हता, त्यांना कोण सांभाळते. हा हा बरं. मग बाकीचे ते लिकीकडे नव्हतं तुझ्याकडेच होतं म्हणत आणि भाऊ? त्याला ते बाकीचे लिकीकडे राहत नव्हतं. हे तर मटण सारखं होतं आठवड्याला. हा म्हातारं मटण आणायचं, सारखं मटण खायला नाद होता आमच्या बापाला बी. हा 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 ते हसायचं, मटण आलं की हसायचं. हा एक बार तर शेऱ्याला दारू पिऊन आलं तर शेऱ्या लागलं, काठी होती हातात, घेतली काठी हाणली. लय उशीर झाला तुझं बघतोय का शेती दुसरं तू. काठी कोणाला हाणली? त्यांना हल्ली जा हा. बोरगातली माणसं म्हणायची असला जावाय असावा, असला सासरा असावा जावायला मारणार. सासऱ्यानंच मारलं मग का जावयाला? मग काठीच घातली होती. हा मग येणार कारण मला शाप होत्या. माझ्या काय बापाला कळत नाही का, हा ही तर हिच्याकडे तर आणेव नाही गुन्हेव नाही, हिला शादीत आहे दारू पिऊन सारख्या. हा तुला कशा आहे ते आता? मग चांगल्या आहे त्या. हम्म. खा पी म्हणते त्या, ये म्हणते त्या, बस म्हणते त्या, बरं चहा देतात द्या पांड्यात देते त्यानं. त्या, खायला मटण देते ती, बरं. आठवड्याला मटण आणते ती, ये म्हणते ती जेवायला. हा हा. इतकं लय जीव लावते तसं ना? लय जीव लावते त्या. लय कौतुक करावं कुणी बी सुनच हा आणि लेखाचं बी हा आणि नातवाचं? नातवाचं बी करावं.